आता तिरुमला बालाजीला जाताना माझ्यासोबत असं घडेल मला वाटलंच नव्हतं राव. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी व्लॉग मध्ये. आता तुम्ही मागच्या मिनी व्लॉग मध्ये बघितलं होतं मित्रांनो की व्लॉगर सेलवाली पोहोचलाय तिरुपतीला. तिरुपतीवरून दर्शन करायला आम्हाला जायचं होतं मित्रांनो तिरुमलाला, कारण की मित्रांनो मंदिर तिथे आहे वरती डायरेक्ट. मग निघाली आमची गँग रेडी होऊन पायऱ्यांकडे. जिथं आमचं रूम होतं मित्रांनो तिथून जरा पायऱ्या लांब होत्या, तर आम्ही ऑटो केली होती तिथपर्यंत जाण्यासाठी. इथल्या ऑटो पण वेगळ्याच होत्या. मग तिथं पोहोचून जरा एनर्जी ड्रिंक घेतली मित्रांनो आम्ही, म्हणजे चाय घेतली, आणि मग भाऊने मस्त नारळ फोडल्यानंतर पायऱ्या चढायला सुरुवात करतो आम्ही मित्रांनो. सारे ते सारे टोटल 3550 पायऱ्या होत्या मित्रांनो या. आणि याच्यामध्ये 9 किलोमीटर पायी चालणं पण होतं. त्यामध्ये डायरेक्ट आज हालतच टाईट होणार होती आज. म्हटलं भाई ब्लॉगर सेल वाले आज तू खतम आहे. 3550 पायऱ्या आणि प्लस 9 किलोमीटर पण चालणं आहे तुला आज भाई, तू संपणार आहे. आणि मित्रांनो वरती डायरेक्ट गाडी पण जाती बरं का, पण जी मजा अशी पायऱ्या चढून जाण्यात येईल मित्रांनो ती गाडीमध्ये नाहीये. मग काय सगळे पोरं मस्त पायऱ्या चढत होते. 500 पायरीपर्यंत काही वाटलं नाही मित्रांनो. मग हालत खराब होण्यास सुरुवात झाली. आणि मग तो परश्या ब्लॉगरला पण विचारलं मी, कसं वाटतंय, गार वाटतंय ना? कालले गाणे बोलत होता, आता कसं वाटतंय? गार वाटतंय. आणि मित्रांनो या पायऱ्याचा रंग लाल का आहे, तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल. तर हा रंग मित्रांनो लोक कुंकू लावत जातात प्रत्येक पायरीला. 3550 पायऱ्याला मित्रांनो लोक कुंकू लावत जातात. एक वेगळी श्रद्धा आहे मित्रांनो लोकांचा, एक वेगळाच अनुभव आहे तिथला. आम्ही तर मित्रांनो असंच पायी चालत होतो, पण लोक इथं कुंकू लावत होते, कोणी दिवं लावत चालले होते. बापरे, दंग झालो होतं मित्रांनो हे बघून. मी कसं करत असेल लोक हे काही समजत नाही मला, पण देवावरती जो विश्वास आहे, ते गोविंदा गोविंदा जे बोलत चालले होते लोक, बापरे शब्दच सांगू नाही शकत मित्रांनो मी तुम्हाला. इतका भयानक अनुभव होता. आणि जर तुम्ही तिरुपती बालाजीला जात असाल ना मित्रांनो, तर तुम्ही इथून पायऱ्यांनीच जा. माझ्या मनानं तर एक वेगळाच अनुभव बघायला भेटेल मित्रांनो. रस्त्यामध्ये तुम्हाला खूप सारे प्राणी सुद्धा बघायला भेटेल. आम्हाला हरण बघायला भेटले, एक वेगवेगळे प्राणी बघायला भेटले, त्यांना काही खाऊ पण घातला आम्ही. आणि मग मित्रांनो एक बजरंगबलीचं मंदिर पण लागतं आम्हाला, खूप मोठी मूर्ती होती मस्त, तिथं पण दर्शन घेऊन घेतले. आणि पायी चालताना मित्रांनो वेगवेगळे नजारे सुद्धा बघायला भेटत होते. आणि मग शेवटच्या 1000 पायऱ्या होत्या मित्रांनो बाकी, त्या आता डायरेक्ट छातीवरतीच होते मित्रांनो. बाकीच्या पण छातीवरतीच होते डायरेक्ट उभाच, पण या जास्तच होत्या. मग इथं थोडंसं रेस्ट घेऊन घेतला आम्ही, कारण की आता इथंच हालत खराब झाली होती पायी चालू म्हणून थोडंसं बसून घेतलं होतं इथं आम्ही. भाई आता शेवटचे 1000 चढायचे चढू म्हटलं आता. मग काय चढायला सुरुवात केली. आता मी तुम्हाला दिसत असं मित्रांनो मी गुडघ्यावर चढतोय का, तर ह्या 1000 पायऱ्या मित्रांनो या, तर याच्यापैकी कमीत कमी 5 पायऱ्या तरी गुडघ्यावर चढायला पाहिजे असा मान आहे इथं. मग तसं काही पायऱ्या आम्ही गुडघ्यावर चढलो. मग आलो वर. मग पुढे काय झालं सांगतो तुम्हाला मिनी व्लॉगच्या दुसऱ्या पार्ट मध्ये. तुम्ही तर बघू शकता माझी किती हालत खराब झालेली आता व्हिडिओ मध्ये. ओके, तर हा मिनी व्लॉग आवडला असेल मित्रांनो व्हिडिओ लाईक करून टाका, आणि कमेंट मध्ये गोविंद गोविंद नक्कीच लिहा, आणि पुढच्या पार्ट साठी मला नक्कीच फॉलो करून टाका, कारण की तुम्हाला मित्रांनो खूप काही सांगायचंय आणि दाखवायचंय. ओके, तर भेटू आणखी नवीन व्हिडिओ मध्ये. थँक्यू फॉर द वॉचिंग. थोड़ा टेंशन मध्ये रिलॅक्स मी